बिंदु संयुक्तं नित्यं गायन्ति योगिनो कामनं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। हरिहरशब्दवर्णो प्रक्षालितः सकलभूतलकलङ्कः मुनिरूपासिद्धिर्ता सरस्वतीर्तनोदितम् अज्ञानतिमिरं ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परम्पराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीवन मना प्रतिबोधकारक विधम शास्त्रं श्री मूलाचार्य मरणकर्णिका नामदेव अस्य मूलग्रंथकर्ता श्री सर्वज्ञ देवा सुदुर्गंथकर्ता श्री गंधर्वदेवा प्रतिगंधर्वदेवा तेषां इदं शास्त्रं प्रोक्तारं सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो मुनि मंगलं कुन्दकुन्दार्यो जैन धर्मोऽस्तु मंगलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति सागरं वन्दे पंचपरमेश्वरी भगवान की अहिंसा में विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की चारित्र चक्रवर्ती विश्वेश्वरी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की परम पूज्य आचार्य अमित गति महाराज की संत श्रोमणी आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की शांत मुक्ति वत्सल रत्नाकराचार्य गुरु सरस्वती सागर जी महाराज की 3 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की आचार्य भगवंत अमित गती महामुनि राज यांनी या ठिकाणी मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये या ठिकाणी आपल्याला सामान्य यथार्थ संता आणि जीवन मरणामध्ये लाभ अलाभामध्ये सुख दुःखामध्ये आणि बंधू वैद्यांच्या सगळ्याच ठिकाणी ते समता भावनेनं समता भाव ठेवण्यासाठी सांगून त्या ठिकाणी बुद्धी ध्यान योग आदि सगळे परिकर म्हणजे साधन रूप आहे। याच्याशिवाय साधना करणं शक्य नाही। म्हणजे साधन आणि साधना या दोन्हीची आवश्यकता आहे। पण हे सर्व बहिरंग साधन आहेत, पण याच्याबरोबर अंतरंग साधन जी समता आहे ती असेल तर बहिरंग साधन या ठिकाणी काम करतं। अशा प्रकारे या ठिकाणी सांगून आज आपल्याला या ठिकाणी दृष्टांतांनी द्रष्टांती आचार्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। आणि ज्याप्रमाणे राजपुत्र राजकुमार युद्ध कला शिकतो, पण नुसताच गुरुकुलमध्ये शिकून आल्यावर तो शांत बसत नाही, तर तो राजकुमार किंवा राजा झाल्यानंतर त्याचा सराव तो कायम ठेवतो। तसंच साधूंना सुद्धा जे 6 काळ सांगितले तर 6 दीक्षा कालापासून याच्यापर्यंत पूर्ण त्या स्त्रीच्या सही काळापर्यंत उत्तमार्थ काळापर्यंत आपल्याला सातत्यानं 4 प्रकारची आराधना केली पाहिजे। अशा पद्धतीचं वर्णन करून आज बाल मरणाधिकार या ठिकाणी सांगतात। जे मरणाचे भेद आहे की बाल मरण बाल मरण बाल पंडित मरण आणि पंडित मरण याच्यामध्ये बाल मरणाचा अधिकार जो आहे तो आता या ठिकाणी
मरणाचे भेद प्रथम त्या ठिकाणी सांगत आहे. विस्तरेण गमोतेषु मध्ये सप्तदशस्वम् मरणान्यत्र पञ्चैव कथयामि समासतः. संक्षेप से करता हूं. आगमात वास्तविक 17 प्रकारचं मरण या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्या 17 प्रकारच्या मरणामध्ये इथं प्रामुख्यानं 5 प्रकारचे जे मरण आहे त्याचं विश्लेषण इथं जरी मी करणार असलो तर बाकीच्या मरणाचं थोडक्यात कमी तुम्हाला विश्लेषण वर्णन त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणून सांगितले. मरण किसे कहते हैं अथवा मरण क्या है? उत्तर तत्पर्याय के विनाश का नाम मरण है, किंतु विनाश स्थिति के बिना नहीं होता. इसलिए मरण भी जीवन पूर्वक होता है और जीवन जन्म पूर्वक होता है. क्योंकि जो उत्पन्न नहीं हुआ उसकी स्थिति नहीं होती, इसलिए आगामी प्राण ग्रहण को जन्म और प्राण ग्रहण को प्राण त्याग को मरण कहते हैं. तत्पर्याय म्हणजे जी वर्तमानामध्ये आपल्याकडे पर्याय आहे, प्रत्येक जीवाकडे जी पर्याय आहे त्या पर्यायाचा विनाश म्हणजे मृत्यू असे या ठिकाणी सांगितलं. परंतु विनाश कोणाचा होणार? ज्याची स्थिती आहे. आणि स्थिती कोणाची असणार? ज्याचा जन्म झाला त्याची. म्हणजे जन्माशिवाय स्थिती नाही, स्थितीशिवाय मरण नाही, मृत्यू नाही. अशा पद्धतीने इथं सांगून त्या ठिकाणी आचार्य भगवान सांगतात की विनाश स्थिति के बिना नहीं होता, इसलिए मरण भी जीवन पूर्वक ही होता है. म्हणजे ज्याचं जीवन आहे, जो जिवंत असतो, जो जिवंत जगतो त्याचंच मरण होतं. इथे एखाद्या वस्तूचा नाश झाला, जी ज्याचं जीवन नाही, ज्याचं दर्शन ज्ञान चेतना नाही, त्याचा नाश झाला म्हणजे त्याचा पण मृत्यू झाला असतो. पण मृत्यू कोणाचा होतो? ज्याचं जीवन आहे. जीवन कोणाचं होतं? ज्याचा जन्म झाला त्याचं. तर हे फक्त सजीव द्रव्याबद्दल, जीव द्रव्याबद्दलच याची व्याख्या घ्यायची आहे. अन्यथा नाश म्हणलं तर एखाद्या वस्तूचा उत्पन्न झालं, उत्पाद झाला आणि त्याचा नाश झाला म्हणजे खुर्ची मिली, पेन मिळलं, टेबल मिळाला असंच आपण म्हणायला चालू करेल. म्हणून ज्याचा जन्म आहे त्याचं जीवन आहे, ज्याचं जीवन आहे त्याचं मृत्यू आहे. हे सामान्य लक्षात घ्यायचं. आणि पुढे सांगितलं की जे या ठिकाणी जन्म होणं, प्राण ग्रहण करणं, एखाद्या शरीरामध्ये प्राण जाणून किंवा प्राणानं शरीराचं ग्रहण करणं म्हणला, किंवा शरीर एखाद्या जीवाचं ग्रहण करणं त्याला जन्म म्हणायचं. आणि ग्रहण केलेलं शरीर सोडणं, प्राणत्याग करणं, प्राणत्याग करणं म्हणजे मृत्यू, असं मरण, असं या पद्धतीने सांगितलेलं आहे. एक श्वासामध्ये जो 18 जन्म आणि मृत्यू सांगितलेला आहे त्याच्यात लघु अंतर्भूत असंख्य. तसंच आहे व्याख्या. जन्माची आणि मृत्यूची व्याख्या गतीनुसार बदलत नाही, जीवाच्या व्यवस्थेनुसार बदलत नाही. व्याख्या एकच आहे. तुम्ही पुष्कराला दीपामध्ये जाऊन
8 कर्मांचा नाश केल्यावर मोक्ष आहे, 4 कर्मांचा नाश केल्यावर केवळ ज्ञान आहे, 28 निर्गुणांचं पालन करणारा मुनी महाराज आहे. खऱ्या देवशास्त्र 7 तत्व 9 पदार्थ याच्या अर्थावर श्रद्धा ठेवणं सम्यक दर्शन. तत्वामध्ये किंवा व्यवस्थेमध्ये जगात कुठेही गेला तरी काहीही बदल होत नाही. बदल फक्त जगण्याच्या पद्धतीमध्ये द्रव्य क्षेत्र काळ भाव याच्या पद्धतीने होऊ शकतो, पण तत्वामध्ये काहीही बदल होत नाही. त्यामुळे कुठलाही जीव असतो शरीर ग्रहण करणं म्हणजे जन्म, किंवा शरीराला प्राण ग्रहण करणं म्हणजे जन्म, आणि शरीराचा त्याग किंवा प्राणाचा त्याग, शरीर प्राण शरीर बदल म्हणजे मरण. कुठेतरी आपल्यासाठी श्वासाचा 18वा भाग फार लहान होतो, कोणासाठी? आपल्यासाठी, क्षयोक्षमी ज्ञानाचा ग्रहण करण्यासाठी. पण केवळ ज्ञान यांच्यासाठी किंवा शाही ज्ञानामध्ये श्वासाचा 18वा भाग सुद्धा स्थूल रूपात, त्याला सुद्धा मुक्त म्हणून जन्म आणि मृत्यूची जी व्यवस्था आहे ती प्रत्येक ठिकाणी शरीर ग्रहण करणं आणि शरीराचा त्याग करणं याच पद्धतीनं समजावून घेतलं पाहिजे. मग इथं प्रश्न केला, 17 प्रकार के मरण कौन कौन से है और उनके लक्षण क्या है. 17 प्रकारचं मरण तुम्ही त्याचं विश्लेषण करू नका होते, पण निदान 17 प्रकारचं मरण काय आहे हे तर आम्हाला एकच सांगा आणि त्याचं लक्षण काय. तर मग इथं सांगतात, भगवती आराधना ग्रंथ में उन मरणों के नाम और लक्षण इस प्रकार कहे गए हैं. प्रथम आवीची मरण. विची नाम तरंग का है, यहाँ आयु कर्म के उदय को विची कहा है क्योंकि आयु का उदय प्रति समय होता है, अतः प्रति समय आयु का एक एक निषेध उदय में आकर खिलना या समाप्त होना आयुची मरण कहलाता है. म्हणजे आयुचा उदय आणि आयुचा नाश याला आयुची मरण म्हणतात. मग आता प्रत्येक समयाला आयुचा काय आपला उदय व्हायचा, प्रत्येक समयाला आयुचा काय व्हायचा उदय, आणि प्रत्येक समयाला आयुचं काय व्हायला नाश व्हायला. म्हणून त्या ठिकाणी ह्या तरंगाला या अवस्थेला किंवा अशा पद्धतीचं मरण जे प्रत्येक समयाचं जे मरण आहे त्याला आवीचे मरण म्हणतात. काल रोहन पाटील असते नांद्रे संतोषी तुमच्या जवळला गर्भसंस्कार होते, आणि तिथं नांद्र्यामध्ये चर्चा चाललेल्या स्वाध्यायातला त्यांनी प्रश्न विचारला की 4थ्या गुणस्थानातला व्यक्ती कर्माची निर्जरा करू शकतो का नाही. प्रश्न काय, 4थ्या गुणस्थानातला जीव कर्माची निर्जरा करणार नाही, कर्माची निर्जरा करतो. आपल्यात हेच मुक्ती बसले की कर्माची निर्जरा 4थ्या गुणस्थानातला जीव करत नाही असं नाही. एकेंद्रिय निगोजी जीव सुद्धा कर्माची निर्जरा करावा. तुम्ही मानलेलं जे कर्म आहे आता काय सांगितलं, प्रत्येक समयाला आयुष्य वाढवलं. मग प्रत्येक समयाला कर्माचा जो तुमचा उदय आहे त्या कर्माच्या उदयाचा भोग भोगून तुम्ही ती निर्जरित करायला लागली नाही. निर्जरा प्रत्येक नाही. तुम्ही नुसताच जीव जर नुसताच कर्म मिळवत असतील तर नित्य निरोधातला जीव कधीच वर येणार नाही, कारण निर्जरा तर नाही येत. नुसताच जो कर्म बांधा लागला तर मग कसं होईल. 4थ्या गुणस्थानामध्ये मोक्षाला जाण्यासाठी कर्माची निर्जरा नाही. एवढंच संख्या गुणी कर्माची निर्जरा. तत्वार सूत्रामध्ये आचार्य स्वामी महाराजांनी
या एकाच सूत्रामध्ये सगळं म्हणजे समजावून सांगितलं की सातिशय मिथ्या दृष्टी जो जीव असतो, जो सम्यक्त्वाला प्राप्त करण्यासाठी सम्मुख अधःकरण, अपूर्वकरण आणि वृत्तीकरण असा करणारा जो सातिशय मिथ्या दृष्टी असतो तो मिथ्यात्वातच आहे. पण सर्वसामान्य मिथ्या दृष्टी जीवांच्या पेक्षा त्याची कर्माची निर्जरा संख्यात पटीने वाढली. संख्यात पटीने सातिशय मिथ्या दृष्टीपेक्षा अविरत सम्यक दृष्टी जो चतुर्थ गुणस्थानावरती जीव आहे तो त्याच्यापेक्षा जास्त संख्यात पटीनं कर्माची निर्जरा करावा लागते. आणि पंचम गुणस्थानावरती इतना असंख्यात शब्द आहे. चौथ्या गुणस्थानापेक्षा पंचम गुणस्थानावरती असंख्यात, पंचम गुणस्थानावरती पेक्षा असंख्यात पटीनं सहावा गुणस्थान, सहाव्या गुणस्थानाच्या असंख्यात पटीनं सातव्या गुणस्थानावरती जीव, सातव्या गुणस्थानामध्ये सुद्धा किंवा चौथ्या गुणस्थानात आता अपेक्षेने जो चौथ्या गुणस्थानात जीव शाही सम्यक्त्वाची प्राप्ती करून घ्यायची वेळ आहे त्यावेळी सर्वसामान्य चौथ्या गुणस्थानातल्या पेक्षा जो शाही सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी दर्शन मुनीची शपना करावी लागली. आता श्रेणीग्रहाच्या सम्यक दृष्टी झाला त्या मुनी महाराजांनी दोघांना समान आशीर्वाद दिला. हा सामान्य सम्यक दृष्टी. पण ज्यावेळी तो शाही सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी अधःकरण, अपूर्वकरण आणि वृत्तीकरण परत परिणाम होतो आणि दर्शन मुनीची शपना म्हणजे मिथ्यात्वाचं शपना आणि अनंतानुभूतीची विसंयोजन नाश करण्यासाठी ज्यावेळी त्याचे परिणाम विशुद्ध झालेले असतात त्यावेळी बाकीच्या चौथ्या गुणस्थानावरती जीवांच्या पेक्षा याची कर्माची निर्जरा अजून संख्या पटीने झालेली असते. पंचम गुणस्थानावरती जीव सामान्यपणे आपल्या अनुव्रतांचं पालन करावं. त्याची चौथ्या गुणस्थानाच्या अपेक्षेनं असंख्यात गुणी कर्माची निर्जरा विसर्गाची महाराज व्हायला लागलेली आहे. पण तिथं सुद्धा तो पंचम गुणस्थानावरती प्रतिमाधारी जीव आहे. तो जर आता दर्शन मुनीची क्षमता म्हणजे शाही सम्यक दर्शन प्राप्त करण्याची विशुद्धी वाढवायला गेला तर तिथं सुद्धा त्याची सामान्य पंचम गुणस्थानीच्या पेक्षा जास्त कर्माची निर्जरा असंख्यात पटीने होणार. असं प्रत्येक जीवाच्या त्याच्या नसेल तर चतुर्थ गुणस्थानावरती जीवांच्या कर्माची निर्जरा होत नाही असा जर नियम लावला तर त्याच्या रात्री भोजन त्यागाचा आणि त्याच्या सम्यक गुणाचा सम्यक गुण तर त्याच्या काय मिथ्या दृष्टीपूर्ण संयमी, चतुर्थ गुणस्थान पुन्हा संयमी. मग सम्यक धारण करून गेलेल्याचा फायदा काय करा त्याच्या फक्त मोक्ष मिळणार एवढंच सम्यकचा सुद्धा फायदा होणार आहे. आणि त्याचं जे रात्री भोजन त्या तन्मूर्त्या किंवा तुमचे भगवंतांचं देवदर्शन आदी सामान्य नियमाचं पालन करावं याच्यामुळे सुद्धा त्याच्या कर्माची निर्जरा होते. पण ती कर्माची निर्जरा कशी होते? संख्यापटी. त्याचं उदाहरण तुमच्या सोप्या भाषेत द्यायचं झालं तर तुम्ही 10 लाख रुपये कर्ज काढला. किती रुपये? 10 लाख रुपये कर्ज. त्याचं व्याज आहे 11%. त्याचं व्याज किती टक्के? 11%. आणि तुम्ही 2 रुपये प्रमाण तुम्ही काय करायला लागलाय? पैसे भरायला. व्याज ना व्याज आणि मुद्दल मिळून 2 रुपये भरायला लागलाय. दिसायला
चालू आहे. म्हणून इकडे भरायचं पण चालू आहे, इकडे यायचं पण चालू आहे. त्यामुळं त्या कर्माची निर्जरेला मोक्षाला निमित्त कर्माची निर्जरा होत नाही. कर्माची निर्जरा मोक्षाला कर्माची खरी निर्जरा होते म्हणजे संवरपूर्वक जी कर्माची निर्जरा आहे तीच वास्तविक कर्म निर्जरेला म्हणजे कर्माची निर्जरा म्हटली जाते वास्तविक. मग कर्माची निर्जरा कुठं आहे? व्रतांच्या पासून. मग ती संवरपूर्वक निर्जरा कुठून होते? देशव्रतापासून. कुठून होते? पण देशव्रताची सुद्धा संवरपूर्वक निर्जरा अत्यंत कमी, महाव्रताची जास्त. आणि सगळ्यात खरी संवरपूर्वक निर्जरा श्रेणी चढाव्यावरच चालू होते. म्हणून जोपर्यंत तुम्ही अपेक्षाकृत कथन घेणार नाही तोपर्यंत आमचं धर्माचं ध्यान होणार नाही. अजून तुमच्या रोजच्या घरात उदाहरण, पोट भरण्यासाठी काय करायला पाहिजे? म्हणजे पोट भरती की गोष्ट त्याच्यात तरी शंका काय? पोट भरायसाठी काय करायला पाहिजे? जेवायला. मांसाहारी खाण्यावर पण पोट भरतंय, शाकाहारी जेवल्यावर पण पोट भरतंय. चालत पोट भरायचं ते मांसाहारी करण्यासाठी नाही चालत. परत पुन्हा पोट भरण्यासाठी काय करायला लागतंय? आता तुम्ही म्हणा शाकाहारी जेवायला पाहिजे, तर त्याच्यात माझा प्रश्न, परत शाकाहारामध्ये कंदमुळ आहेत, कंदमुळ आहेत तुम्ही. मग परत पुढे काय म्हणणार तुम्ही? सात्विक जेवणाचा आधार घेतला पाहिजे. मग हेच पहिला म्हणलं असतं तर असं भेद आहे. हे उदाहरण म्हणून सांगा. नुसताच आम्ही जेवणासाठी पोट भरायला म्हणजे पोट भरायसाठी जेवायला पाहिजे, पोट भरायसाठी जेवायला पाहिजे. मग कोणतरी एकदम म्हणणार घे मांसाहार खा, पोट भरायसाठी जेवायचं खा की. मग तवा तुम्ही म्हणणार नाही आम्ही शाकाहारी माणसं. पण ठीक आहे शाकाहारी घे कामाचं जेवण करू. नाही मग आम्ही म्हणणार जैन. एवढं सगळं पहिलाच उत्तर द्यायचं की पोट भरण्यासाठी सात्विक मर्यादित जेवणाचा आधार घेतला पाहिजे. तसं हे लोक कर्माची निर्जरा पोट भरायला जेवण पाहिजे पण त्याच्यात शाकाहार मांसाहार सात्विक असात्विक काही विचार करत नाही. तुम्ही आचार्याने नाही पोट भरण्यासाठी जेवायला पाहिजे, जेवणच आहे. त्याची निर्जराच आहे. चौथ्या पुनस्ताना ठीक आहे, पाचव्या पुनस्ताना ठीक आहे, सहाव्या पुनस्ताना ठीक आहे. अरे मग शामिनो पहिल्या पुनस्ताना तो निर्जर आहे. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मग तुमच्या अपेक्षा पहिल्या पुनस्ताना संवरपूर्वक निर्जर आहे की बघा, विचार करून सांगा. पहिल्या पुनस्तानात संवरपूर्वक निर्जर आहे की नाही? तुम्ही म्हणताय नाही, आचार्याने सांगितलं नाही म्हणून सांगा कशी आहे म्हणायची गोष्ट. मग सांगायला नाही पाहिजे. संवरचा अर्थ काय? येणाऱ्या कर्मांना थांबवून आहे की नाही? पहिले पुनस्तानात 117 प्रकृतीचाच बंध आहे. 3 प्रकृती येतच नाही, येत नाही. मग संवरपूर्वक निर्जर आहे की नाही? गंगा गंगा वे करता जमुना वे, अशा लोकांना आपण उत्तर देऊ शकत नाही. मनुष्य गतीच्या अपेक्षेने 117 प्रकृती आणि क्रियेच्या अपेक्षेने 100, परत देवगतीच्या अपेक्षेने 104 काहीतरी, नरगतीच्या अपेक्षेने पहिले पुनस्तानात 101 प्रकृतीचा बंध आहे. मग नरगतीचा जीव 19 प्रकृतीचा बंध बाधा लागलाय काय? बाधाला नाही म्हणजे काय करायला लागलाय? संवरण करायला लागलाय. असा विचार करताना आपण काय सांगू शकतो का? म्हणजे ही लोक अशी विचार करतात उलट्या पद्धतीने.
अशी पण निर्जरा व्हायला लागल्या, तशी पण व्हायला लागल्या. मग त्याला निर्जरा म्हणणार का? म्हणणार. पहिल्या गुणस्थानात काही प्रकृतीचा बंध होतच नाही, होत नाही, म्हणून त्याला समोर मानणार काय तुम्ही? पूर्वीचं तर तुमचं आहे की नाही? पूर्वीचं तर आता तुमच्या प्रकृतीचा बंध आहे का? आहे काय? पण पूर्वी बांधलेल्या काही गोष्टींचा आता तुमचा बंध नाही, आता तुमचा बंध नाही, म्हणजे तुम्ही त्याची निर्जरा नाही, म्हणजे संवर नाही असं म्हणू शकत नाही. पुढे तसंच आहे. 6व्या गुणस्थानात गेला की 6व्या प्रकृतीत बांधण्यायोग्य प्रकृती न बांधणं म्हणजे संवर सांगितलं. उत्तर काय आहे? आचार्यांनी एकच प्रश्न, नाही बंधन होत नाही म्हणून संवर नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. 5व्या गुणस्थानात सुद्धा तुमची जी संवरपूर्वक कर्माची निर्जरा व्हायला लागली. 5व्या गुणस्थानात बंध कशाचा होणार आहे? 5व्या गुणस्थान योग्य प्रकृतींचा, योग्य प्रकृतींचा, तिथं तुम्ही बांधनाचा. मला समजण्यासाठी बघा, मला मी जे समजतोय ते मला सिद्ध करायचं आणि मी जिथं आहे तिथंच मी सर्वश्रेष्ठ मानायला तयार. दुर्योधनाला द्रोण राजाने बंदी केला. त्या द्रोण राजाच्या तावडीतून 100 कौरवांना पांडवांनी सोडवलं. खरं द्रोणाचा पराभव पांडवांनी केला, तरी सुद्धा दुर्योधन म्हणतोय एक तर माझ्याशी युद्ध कर, नाही तर पराभव शकता. मला राजसिंहासनावर बसायचं. त्यामुळं मी जिथं आहे की तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजायला नाही, तसं मला कुठलं प्रतिमा घ्यायची नाही, मला कुठले महाव्रत घ्यायचे नाही. मी आहे काय, पण मी स्वतःला कमी समजणार नाही. मग मला काय उत्तर द्यायला पाहिजे की नको? मग आम्ही शास्त्राचं उत्तर असं देतो की 4थ्या गुणस्थानात सुद्धा निर्जरा आहे, आचार्यांनी सांगितले. आम्ही पण ते मान्यच करतोय. पण तुझी जी 4थ्या गुणस्थानातली निर्जरा तुला कर्जमुक्त करू शकत नाही. तू कर्ज एवढं काढलाय, आता तू 2-2 रुपयानं भरावा लागलाय. तुझ्या समजुतीसाठी तो हप्ता तिथं चाललाय, पण तो तुझा हप्ता तुला कर्जमुक्त करण्यासाठी निमित्त होऊ शकत नाही. तसं कर्मातून मुक्त होण्यासाठी तुझ्या 4थ्या गुणस्थानातलं कर्माची निर्जरा तुझे कर्ममुक्त करण्यासाठी निमित्त होऊ शकत नाही. हे आचार्यांचं रहस्य ही लोक समजावून घेत नाही. आणि जरी समजावून घेतली तरी आपल्याला लोकांच्यात कमीपणा नको म्हणून मी आहे तिथं श्रेष्ठ महत्वाकांक्षा निर्माण होते. काय निर्माण होते? महत्वाकांक्षा निर्माण होते. आणि एकदा महत्वाकांक्षा निर्माण झाली की तो जीव कधी सुखी, समाधानी, आनंदी राहत नाही. कर्णाला महत्वाकांक्षा निर्माण झाली की मी तुझ्या जगातला सर्वश्रेष्ठ योद्धा आहे असं द्रोणाचार्य म्हणायला पाहिजे. तो आहेस, तुला कोण नाकारत नाही, पण द्रोणाचार्याने म्हटलं पाहिजे. द्रोणाचार्य काही तसं म्हणू शकत नाही, म्हणून तो कौरवांचा पक्ष घेतला. तसं आपण आपली महत्वाकांक्षा निर्माण करतो आणि त्याला सिद्ध करण्यासाठी मग अज्ञानाचा, एकांताचा आपण पक्ष करतो. म्हणून इथं सांगितलं की याचा प्रत्येक समयाचा जन्म आणि प्रत्येक समयाचा मृत्यू. आयुकर्माचा उदय व्हायला म्हणजे प्रत्येक समयाला जन्म व्हायला लागला आणि आयुकर्माचा प्रत्येक समयाला निषेध घेऊन संपायला लागले म्हणजे नाश व्हायले. त्याला प्रत्येक समयाच्या मरणाला कसलं मरण म्हणायचं? आवीची मरण असं म्हणायचं. प्रत्येक समयामध्ये आपल्या शरीराची रचना व्हायला लागली. प्रत्येक समयाला उद्गत परमाणू आमच्या शरीरामध्ये चिटका लागले आणि चिटकलेले पहिल्याचे उद्गत परमाणू
4-4, 5-5, 10-10 वर्षांनंतर त्या ठिकाणी काय होते आपल्याला अनुभवात येते. अरे पहिला एवढंच होतो, आता एवढं झालं. पण ती एकाच रात्रीत झालं का, एकाच मिनिटात झालं का? नाही, ते सातत्यानं झालं. पण आपल्या नजरेत येते का? नाही. पण वाढवायला किती व्हायला. तसं आपण हे प्रत्येक समयाला आपला जन्म व्हायला लागलाय, हवीची मरणाच्या अपेक्षेनं प्रत्येक समयाला आपला मरण व्हायला लागलेलं आहे. अशाच मरणाला कुठलं मरण म्हणायचं? हवीची मरण असं म्हणायचं. हा जी गतीचा आणि आयुचा काही संबंध नाही. गती प्रत्येक समयाला बदलते. आता मला जर भविष्यातील देवायुचा बंद झाला असेल, देवायुचा, तर देवायुचा बंद व्हायला म्हणजे आता माझं जे सगळं व्यवहार आहे त्याच्यावर देव गतीचाच बंद व्हायला पाहिजे आयुष्यभर असं काही नाही. प्रत्येक समयाला तुमच्या परिणामांची जशी विचित्रता आहे तसं गती नामकरणाचा बंद बदलू शकतो प्रत्येक समयात, प्रत्येक समयात. म्हणून तर मी पहिला एक वाक्य सांगितलं, आता तुमच्या कुठल्या गती नामकरणाचा उदय? मनुष्य गती नामकरण. मग आता तुमची जी उदयाला या लागले ते सगळे निषेध मनुष्य गतीचेच आहेत. पण उदयाला यायच्या पूर्वी किती म्हणजे बसले ते सगळे मनुष्य गतीचेच आहेत. नाही, स्त्रियांची गती पण आहे, मग ते देवगती पण आहे, नरगती. पण उदयाला येताना त्याला तिमुख संक्रमण म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? तिमुख संक्रमण. मी उदाहरण देतो बघा, निलेश दादाच्या वहिनीचं. तुम्ही आतापर्यंत संभोळीत होता, दुधगावात होता. तुम्ही संभोळीचं दुधगावच म्हणत होता. पण ज्या वेळेला लग्न झालं ते तुमचं संक्रमण पोत्री वाढलं. तसं उदयात येताना मनुष्य गतीचेच उदय येतात. पण उदयात येणारे सगळे मनुष्य गतीचे निषेध पूर्व उदयाला येण्या अगोदर ते मनुष्य गती रूपच आहे असं नाही. अन्य 3 गती रूप पण असतात. उदय येताना ते मनुष्य गती रूप म्हणून उदयात येत असतात. म्हणून संक्रमण प्रकृती आहे. गती नामकरण काय आहे? संक्रमण नसमंदी आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरं तद्भव मरण, भवांतर की प्राप्ती पूर्वक वर्तमान भोग का विनाश तद्भव मरण हे. हित माझं मरण झाल्याशिवाय कुठलं माझा जन्म होणार नाही. म्हणून भवांतर, भव अंतर, भवाला परिवर्तन करण्यापूर्वी जे पूर्वीचं प्राप्त झालेलं शरीर आहे, पर्याय आहे, भव आहे, त्या भवाचा नाश म्हणजे तद्भव मरण असं दुसऱ्या नंबरचं मरण सांगितलेलं आहे. हे लक्षात ठेवा. सरळ सागर मनाची, वीर सागर मनाची, स्वभाव मतिमत्ताची, श्रुत बुद्धिमत्ताची सगळ्यात दिदी आणि किमान प्रतिमाधारी लोक ज्यांना समाधी मरण करायची इच्छा आहे त्यांना हे सगळं ज्ञान असणं गरजेचं आहे. हे कठीण आहे म्हणून दुर्लक्ष केलं. हे समजत नाही म्हणून त्याचं गांभीर्य नाही घेतलं तर शास्त्राप्रमाणे सम्यकपूर्वक समाधी मरण आमचं कधी होणार नाही. म्हणून तर शरीराला सोडणं, ह्याला जर तुम्ही समाधी मरण म्हटलं आणि शांततेनं शरीर सोडणं म्हणजे समाधी मरण म्हटलं. नुसतं आत्मा आणि शरीर वेगळं आहे असं समजून शरीर सोडणं म्हणजे समाधी मरण म्हटलं तर तसं शास्त्र आगम मान्य करणार नाही. म्हणून या विषयांना गांभीर्याने घेऊन अत्यंत उत्साहपूर्वक लक्ष देऊन ऐका, दुर्लक्ष करू नका. नसे आनंद सरा
जंगलात मला ती स्टोरी माहिती. मी महत्वाचा विषय तेवढाच घेतो. मी फार बाकीच्या गोष्टीत लक्ष घालत नाही. ती पळवून गेली, काहीतरी पळवून नेलं, काही जंगलात रस्ता चुकली, ह्याच्याकडे मला काही लक्ष द्यायला फार वेळ नाही. मी महत्वाचं तत्व सिद्धांत मी पकडलो. मग ती फार बाहेर येण्याचा प्रयत्न केली जंगलात, पण तिला रस्ता आलेला नाही, मिळालेला नाही. मग ती एका ठिकाणी बसली, झोपलेली असताना तिला अजगराने पायाकडे गिळायला चालू केलं. काय केलं? अजगर आलं आणि गिळायला पायाकडे चालू केलं. तिच्या लक्षात आलं आता मी याच्यातनं वाचू शकत नाही. आणि मग तिनं असं रिंगण आखली, रिंगण काठी घेतली आणि अजगर गिळत असतानाच रिंगण आखली. आणि तुम्ही ज्याला मरण म्हणाला समाधी, ते मी तुमच्या पासून माझ्या चारी प्रकारच्या आहार पाण्याचा त्याग आणि मी समाधी स्वीकारतो असं म्हटले. आणि काय केली? रिंगण आखल्याने रिंगणाच्या बाहेरचा सगळा माझा त्याग असं संकल्प करायला समोर वडील हुडकत. आणि वडिलांनी आपल्या मुलगीला अजगर गिळा लागलाय ते बघितलं, तलवार काढला. कशाला? मुलगीला मारायला. अजगरला मारायचं आणि मुलीला आपल्या तवडीतून, त्या अजगराच्या तवडीतून सोडायचं. तलवार उघडणार इतक्यात ती मुलगी म्हणते, पिताश्री तुम्ही आता हिंसा करू नका, पाप करू नका. मी समाधी स्वीकारलो. ह्या रेषेच्या रिंगणाच्या बाहेरचं माझं सगळं जगाचा त्याग आहे. मी चारी प्रकारच्या अन्नाचा त्याग केलोय. त्यामुळे तुम्ही अजगराला मारून मला वाचवला तरी सुद्धा मी तुमची होऊ शकणार नाही. एवढे परिणाम आज आमचे आहेत का? कोणाचे चांगले? एवढे परिणाम चांगले आहेत? परिणाम आमचे एवढे चांगले नाही. ती श्राविका असून अजगराच्या मृत्यूला तोंडात आहे, ती त्याच्यापासून सुटण्याचा सुद्धा प्रयत्न केली नाही. जरा सुद्धा सुटण्याचा प्रयत्न करत नाही, स्वीकारतो. एवढे परिणाम चांगले. वडिलांना सुद्धा ते स्वीकारला आणि ती मेली. इथपर्यंत बघितल्यावर एक एक साधू स्त्री पर्यायातल्या उत्कृष्ट मरणाचं उदाहरण म्हणून या आनंद साराचं देतात. काही कर्म सिद्धांत लावायचं नाही, काही लावायचं नाही. तर तिचा जन्म इथून म्हणून कुठं झाला? स्वर्गात देवी होऊन जन्मली. काय होऊन जन्मली? ऐकूया माता. नुसता 4 प्रकारच्या आहाराचा त्याग, रिंगण, त्याच्या वेळचं सगळं माझं त्याग आणि परिणाम शांत बघून तुम्ही काय म्हणता? काय सरण उपसर्ग समाधी, संलेखना समाधी वाटते की आपल्याला? पण ज्यावेळी तिचा जन्म स्त्री पर्यायच झाला, देवी झाली, मला सांगा सम्यक दर्शन सहित समाधी स्वीकारणाऱ्या जीवाला स्त्री पर्यायाचा जन्म होतो? ती नपुंसक होतं, ते भौमंत्रिक मध्ये जन्मतात. स्त्री पर्याय जन्मली याचा अर्थ तिच्या सम्यक होतं. ऐकत नाही? सम्यक होतं, सम्यक नव्हतं म्हणजे तिच्या मृत्यूला समाधी म्हणून म्हणता येते, संलेखनापूर्वक म्हणता येते. पण आम्ही सगळी हेच समजतो. नुसतं एवढं समजणं म्हणजे आमच्याकडं मुनी पर्यायाच्या अपेक्षेनं, अधिका पर्यायाच्या अपेक्षेनं आणि प्रतिमेच्या अपेक्षेनं आमच्याकडे ज्ञान झालं असं समजलोय. म्हणून आज बहुतांशी साधूंची सुद्धा समाधी बिघडत आहे. हे कठीण आहे म्हणून सोडून जात नाही. ह्याच्यापेक्षा 1000 पटीनं कठीण समाधीची प्रॅक्टिकल अवस्था, ह्याच्यापेक्षा 1000 पटीनं कठीण. मग जर ज्ञानच करून घेताना आम्हाला जर कंटाळा आणि आळस येत असेल किंवा एक कळत नाही म्हणून आम्हाला सोडून द्यायची भावना होत असते, तर उद्या साक्षात मृत्यू समोर आला किती स्वीकारण्याची ताकद आमच्याकडे होणार नाही. आम्हाला अजून द्रव्य ज्ञान स्वीकारायची
आम्हाला इच्छा होईना, आळस व्हायला लागला. मग भावज्ञान कसं स्वीकारणार? संलेखन मरणच म्हणता येत नाही ना. तर संलेखन मरण हे फक्त समाज संवेदपूर्वकच म्हटलं जातं म्हणून तटलंय. पण ते पिंची कमंडल घेत असताना सुद्धा संवेदपूर्वक घेतलं पाहिजे. आणि नुसता संवेदपूर्वक पिंची कमंडल घेऊन चालणार नाही, मारताना संवेदपूर्वक मारलं पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणून हे विषय क्लिष्ट वाचत असले तरी समजावून घेणं, कारण रुजुमती मनप्रयत्नाने मोक्ष होईलच याची गॅरंटी नाही. कोण म्हणते? कोण म्हणते? मग सगळी जण आचार्य विद्यासागर, सन्मतीसागर, अंतिम फ्रूट केवली, भद्रभाऊ आचार्य या सगळ्यांचा सन्मत सुटले. अशी म्हणणारी विद्यादृष्टी की पंचम काळात मरणाऱ्यांचं संलेखनाच्या वेळेला सम्यकपूर चुकतंय म्हणणारी खरे विद्यादृष्टी. मग सम्यकपूर जर त्यांचं सुटलं तर सगळ्यांचं मन पहिल्याकडे जात होते, मिथ्यात्वत होते. शाईक सम्यक दृष्टी सोडून दुसरा शायोक्षमिक सम्यक दृष्टी जीव, ज्याचं शायोक्षमिक सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे आणि त्या शायोक्षमिक सम्यक दर्शनाला प्राप्त करण्याच्या अगोदर ज्यानं नरकायुचा बंध बांधलेला आहे, ज्यानं तीर्थंकर प्रकृतीचा बंध बांधलेला आहे आणि नरकायुचा बंध बांधला, असा जीव मरतेवेळी फक्त एक अंतर्मुक्त त्याचा सम्यक सुटते आणि तिथे जन्म घेतल्यानंतर एक अंतर्मुक्त त्याचं सम्यक प्राप्त होत नाही. इथं सुद्धा सम्यक सहित मरणारा जीव पहिला जर त्रियंचायूचा बंध झाला असेल, त्रियंचायूचा पहिला जर मनुष्ययूचा बंध झाला असेल तर तो भोगभूमीत जाऊन सम्यक सहित जन्मतो. जर तुमचा मृत्यू जन्म कर्मभूमीत होणार असेल, मनुष्यगती मनुष्ययोनी त्रियंचायूचा बंध झाला आणि तुमचा इथे जन्म कुठे होणार असेल, कर्मभूमीत होणार असेल तर तुमचं मरतेवेळी सम्यक म्हणताना मी सगळ्यांना सांगतोय, आमचे परममित्र तुम्ही ज्यांचा आदर्श घेताय त्यांना आम्ही काय म्हणतोय, ध्यान घेत असताना ते सारखं सांगतात माझी समाधी होऊ दे, विदेश क्षेत्रात माझा जन्म होऊ दे आणि विदेश क्षेत्रात जन्म होऊन मी श्रीमंत स्वामींच्या समोर शरणात के दिव्य ध्वनी ऐकायला जाऊ दे. तुम्ही विदेश क्षेत्रात तुमचा जन्म होऊ दे म्हणजे तुमचं मिथ्यात्वासहित मरण होऊ दे, त्याला तुम्ही बंद मानला लागता. तुम्ही देवगती स्वर्गात जाऊ दे, स्वर्गात तुम्ही विदेश क्षेत्रात देवगतीतला जीव समोर शरणात केवळ ज्ञानात जाऊ दे का म्हणत नाही. जी लोक विदेश क्षेत्रात जाऊन आज मोक्षाला जायला गडबड करायला लागले त्यांचा मोक्ष उलटा करावा लागला, लांब व्हायला लागलाय. त्रियांच्या गतीची त्रियांच्या आयुचा बंद झाला तर तुम्ही प्रतिमा धारण करू शकता पण दिगंबर मुद्रा धारण करू शकत नाही. नरकायुचा बंद झाला तर तुम्ही सम्यक धारण करू शकता पण प्रतिमा घेऊ शकत पैशाने लक्ष्मीनाथ पैसा. म्हणून प्रतिमा घेणं का गरजेचं आहे. तुम्ही सम्यक झाला म्हणजे तुम्ही नरकात जाणार नाही हे डोक्यातून काढून टाका. जर सम्यक प्राप्तीच्या अगोदर नरकायुचा बंद झाला असेल तर हा सम्यक घेऊन तुम्ही आयुष्यभर करू शकता परंतु मरतेवेळी तुम्हाला सम्यक सुटणार आणि नरकाचा त्रियंचायूचा बंध झालाय. श्रेणीकाचा तर शाही सम्यक दृष्टी होता त्यामुळे त्याचं सम्यक सुटले असं नाही म्हणणार नाही कारण तो पहिल्या नरकात आला. उदाहरण फार महत्वाचं देताना ते उदाहरण सिद्धांताला धरून असलं पाहिजे. सम्यक
त्या लोकांचं सुद्धा मी इथे उदाहरण देणार. इथे काय उदाहरण काय लक्षात घ्या. सिद्धांत समजल्याशिवाय त्याचं उदाहरण द्यायचं नाही. हे सगळे जे तीर्थंकर होणार आहेत हे लगे आता नरकात नाही होणार. ज्यांना नरकायोचा बंध झाला, ज्यांनी नंतर शायोक्षमिक सम्यक दर्शनाची प्राप्ती केली, शायोक्षमिक सम्यक दर्शनाची प्राप्ती करून तीर्थंकर प्रकृतीचा बंध केला, सरळ असे जे जीव वर्तमानमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या नरकात आहेत. नाव आम्ही कोणाला घ्यायचं नाही, तर तुम्ही ज्यांची नावं घेतली ती लगेच पुढल्या भावात तीर्थंकर होणार नरकात येऊन असं शास्त्रात कुठेही लिहिलेलं नाही. एक 16व्या तीर्थंकरांच्या बाबतीत आहे. ते असं नाव घ्यायचं नसते. ते होऊ शकतं, पण मी हे मला माहित नाही की ते नरकातनं डायरेक्ट येऊन तीर्थंकर होणार आहे. ते नरकातले आई बघून इथं पण येतील, मनुष्य होती इथनं बघून परत स्वर्गात जातील आणि स्वर्गात, कारण त्यांचा साक्षात अजून तीर्थंकर प्रकृतीचा बंध चालू झालेला नाही. निर्णय तीर्थंकर आहे, पण तीर्थंकर प्रकृतीचा बंध चालू आहे त्यांचा. त्यांनी केवळीच्या मदत चालू केलेत का? म्हणून आम्ही बोलताना जेवढ्या आपलं ज्ञान तेवढ्याच गोष्टीचं उद्बोधन का करायचं. आपण भावनेच्या वर बोलायला जातो आणि त्याचा भविष्यात काही लोक आपल्या श्रद्धेवरती सिद्धांत होत असतात. म्हणून हा विचार काढू नका. मरते वेळी पंचम काळात जीव मिथ्यात्वात जातो, याचा अर्थ अंतिम कृत केवळ भद्रभाऊ महाराज कुठल्या काळात झाले, म्हणजे त्यांचं पण सम्यक सुटले. सम्यक सहित महाराज झाले, मग जन्म सुद्धा सम्यक सहितच होणार. मग मी परवा दिवशी सांगितलं तुम्हाला, 4थ्या गुणस्थानापासून 11व्या गुणस्थानापर्यंत ज्यांचा मृत्यू होतो ते नियमानं सम्यक सहित 4थ्या गुणस्थान. म्हणून तुम्ही सांगितलं की स्त्रियांच्या आयुचा बंद झाला, नंतर सम्यक उदाहरण केलं, तर तुम्हाला भोगभूमीतील स्त्रियांची गुण आम्ही जन्म, मनुष्य गतीचा जन्म मनुष्य आयुचा बंद झाला आणि सम्यक सहित मेलो तर आम्ही भोगभूमीचा मनुष्य जन्म. फक्त नरकाच्या बाबतीत वर्तमानमध्ये हा सिद्धांत लागत नाही, कारण सम्यक सुटावचं. म्हणून सम्यकचं महत्व आहे, म्हणून प्रतिमेचं महत्व आहे. सम्यक झालं की नरकात जाणार नाही, पण नरकाचा बंध असेल तर तुम्ही प्रतिमा सुद्धा धारण करणार नाही. त्रियंच्या बंध झाला तर प्रतिमा धारण करू शकतो, कारण त्रियंच्या उदयच पंचम गुणस्थान होते. मग त्रियंचे साक्षात प्रतिमा घेऊ शकतात, तर त्रियंच्या बंध असणारे जीव का प्रतिमा घेऊ शकत नाही. पण तुम्ही दीक्षा घेऊ शकणार नाही. देवायुचा एक तर दीक्षा देवायुचा बंध असेल तरच, नाही तर कुठल्याच आयुचा बंध नसेल तरच दीक्षा घेऊ शकता, अन्यथा घेऊ शकत नाही. म्हणून आपण आपलं जीवन समजावून घेणं, हे सिद्धांत समजावून घेणं फार गरजेचं आहे. लई समजावून घेतला नसला तर चालेल, पण जेवढं आवश्यक आहे तेवढं तरी समजावून घ्यायला पाहिजे. एक नुसता पिंची घेतलो, खमून घेतलो, नुसता नमोकार मंत्र म्हणायला आलं की झालं, असं हे दिवस आता गेले आहेत. लक्षात ठेवा, आवश्यक तेवढं तरी असणं गरजेचं आहे. अवधि मरण वर्तमान में जितनी और जैसी आयु भोग रहे हैं तथा वर्तमान पर्याय में जैसा मरण प्राप्त हुआ है, आगामी भोग में उतनी वैसी आयु एवं उसी प्रकार से मरण को प्राप्त होना अवधि मरण. आता मला मनुष्य प्राप्त झाले, आता मला 50 वर्षाचं आयुष्य मिळाले आणि माझं मरण एक विशिष्ट अशा प्रकारे झालं. असंच कुठला भोग पण तुम्हाला मनुष्य 50 वर्षाची आयु आणि मरण तशाच प्रकारे होणं, असं ज्याचं वर्तमान
भविष्यातल्या वर्तमानाची भविष्याची तुलना करणार आहे, समसमान करणार आहे, त्याला अवधी मरण म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? वर्तमानामध्ये माझं पर्याय कुठला आहे? माझं आयुष्य किती आहे? 50. हे समजायचंच आहे. 50. आणि माझं मरण कसं झालंय? समाधीपूर्वक झालंय, सम्यकपूर्वक झालंय. ज्या पद्धतीचं मरण झालं त्याच पद्धतीचं सेम कुठल्या भावात मनुष्य आयुष्य मिळालं पाहिजे, पुरुष पर्याय मिळाला पाहिजे, 50 वर्षाचीच आयु मिळाली पाहिजे आणि मरण होताना तसंच व्हायला पाहिजे. बाकीचं जीवन तुमचं कमी जास्त लग्न होऊ दे, नाही होऊ दे, 2 बायका असू दे, 4 असू दे, 1 असू दे, तुम्ही श्रावक अवस्थेत असा तुम्ही, पण मरताना पूर्व मरण कसं झाले तसंच जर मरण झालं तर त्याला म्हणायचं अवधी मरण, दोन्हीची तुलना. आणि हीच गोष्ट एका क्रूर व्यक्तीला एका सज्जन माणसानं सांगितली आणि त्याच्या जीवनात बदल झाला. ऐकायला सांगू? अबू नुसता म्हणायचं नाही सोडतो, का सोडायचं? आपण म्हणतोय आपण फार पुढे गेलो, काय नाही, आपल्यापेक्षा जग लय पुढे आहे, पण मागे लोक किती चांगले होतात. जे हिंदू रामायण लिहिलं, वाल्मिकी ऋषी ते वाल्या टोळी होते, दरोडे होते, आणि त्यांनी ज्या जंगलात राहत होते त्या जंगलातल्या किती माणसांना त्यांनी मारलं किती होते तर एक माणसाचा खून करायचा, त्याला लुटायचं त्याची धन संपत्ती, आणि एक खडा रांजणमध्ये टाकायचा. पाण्याचं रांजण असते ना, आपण उन्हाळ्यात पाणी घेतली, मडकं वेगळं, तुमच्या घरात आहे ती मडकं अगदी जुन्या घरांनी असं गोल उंच असते बघा, हा हॉस्पिटलमध्ये सगळ्या जेवढे आहे त्याला रांजण म्हणायचं. जीव एक माणसाला मारायचं, एक खडा त्या रांजणमध्ये टाकायचं. असे किती रांजण भरले होते? 7 रांजण. किती रांजण भरले होते? 7 रांजण. एवढ्या माणसांना तो मारला होता वाल्यापुढे. मग एकदा त्या भागातून महाराज चालले, साधू चालले, सगळी लोक म्हणली इकडं काय जायचं नाही, का? तो वाल्यापुढे असू दे म्हटले, माझ्याकडे काय घेणार, माझ्या हाय काय मारायला, घेऊ दे काय घ्यायचे, आणि मला मारून तर काय मिळणार. म्हणले महाराज एकटे गेले, कोणी लोक त्यांच्यासोबत गेली, लोक म्हणली तुम्हाला एक बायका पोरं नाही, आम्हाला काही बायका पोरं नाही, तुम्हाला मला काय करायचं, आम्ही का बोलू. कोणी ते संत गेले, त्याला वाल्या कोणीनं पडवलं, तुमच्या सगळं दे, हे घे ते म्हणले माझ्याकडे काही नाही, हे सगळं घे, न्याय असा आहे, तुला मला काय मिळणार, तू हे कशासाठी करतोस? तर तो म्हणला मी माझ्या बायका पोरं परिवारासाठी करतोय. एवढं सगळं तू तुझ्या परिवारासाठी केलं, त्याच्यामुळे तुला पाप लागण्याची जाणीव आहे काय? की म्हणून हे पाप कोण पेटणार? मी माझ्या घरासाठी सगळं पाप करावं लागलोय, मी माझ्या मित्रांच्यासाठी पाप करावं लागलोय, मी सगळं माझ्या बाहेरच्या जगासाठी करावं लागलोय, मग याचं पाप पण सगळी वाटूनच घेणार. तर ठीक आहे, मी इथंच बसतो, तू जा तुझ्या घरात, पण तुझ्या बायकोला, पोरांना, आईला मला एवढं पाप लागले आणि आपण सगळीजण मिळून ते फेडायचं आहे, चला म्हणून त्यांना घेऊन यायचं. मी इथं आलंच नाही, तू काय काळजी करू नकोस, मी वचन आहे साधूचं, मी तुला घेऊन जाणार नाही. ठीक आहे, तो गेला, तिकडं गेला आणि बायकोला म्हणला तुझ्यासाठी मी एवढं सगळं पाप केलो, आता त्या पापाची भागीदारी तू आहेस, चल पाप फेडायला. बायको म्हणते तुझं जबाबदारी माझं पोट भरून मला पोटाला घालायचं,
भागीदार झाले, संपत्तीत सगळे भागीदार असतात, पापात कुणी भागीदार झाले नाही. तो येता येता एक 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 शस्त्र टाकत होता आणि त्या वाल्या गोळी त्या महाराजांच्या विषयी आला आणि म्हणला माझ्या जीवनाचं सार मला कळलं, सगळ्यांना मी मारलो ज्यांच्यासाठी, तीच आज म्हणजे ह्याचा आणि आमचा काही संबंध नाही, मला माफ करा. आणि तो सुद्धा तिथं साधू झाला आणि तोच भविष्यात वाल्मिकी ऋषींनी रामायणाची रचना केली, म्हणून या जगात मन पडली वाल्याचा वाल्मिकी झाला. काही आपण म्हणतोय आमच्या मनाची समजूत आहे, आमच्या मनाची समजूत आहे. जो कर्मेश्वरी हो कर्मेश्वरी, जो पाप करायला भीत नाही, जो पाप करायला धाडस करत नाही, त्याला एकदा जर धर्म कळला आणि एकदा कसं जगायचं हे त्याला जर कळलं तर त्याच्यासारखं चांगलं वागणारा सुद्धा व्यक्ती या जगात कोणी असू शकत नाही. तुमच्या आजच्या विद्यासागर महाराजांच्या संघात असे 2 महाराज आहेत, महासागर वगैरे, तेही माझं अत्यंत मान होते. पण आचार्यांचं दर्शन झालं, सुधासागरांच्या होते बघा महासागर रामभैया, अत्यंत मान व्यक्ती. पण आज किती धर्माची प्रभावना, संस्कृत प्राकृत, इतकी धर्म प्रभावना, इतकी जबरदस्त. ज्यावेळेला पंढरपूरची मूर्ती काढायच्या वेळेला पोलीस मिलिटरी सगळी तिथं आले, त्यांनी साधू होते, पिंची काकत मारून पाय त्या पोलिसाच्या गाडीवर ठेवले असत, पाय ते काय म्हणतात बॉनेट काय असते त्याच्यावर, आणि त्यांनी पहिला म्हणले तुम्हाला गाडी न्यायची असेल तर पहिला माझ्या अंगावर न्यावं लागेल. त्यांनी आडवं झाल्यावर सगळे महाराज माताजी आडवं बसले. एक पोलीस कोणवर जाऊ शकला नाही आणि पंढरपूरची बडीबाबांची मूर्ती मोठ्या मंदिरात जाऊ. जो कर्मेश्वरी उद्धमेश्वरी, फक्त त्याला एकदा अंतरंगातनं त्याला सत्य समजून घ्यायचं. सगळीजण म्हणणार आहे, आम्ही पण म्हणणार आहे, उद्या माताजी पण म्हणणार आहे, कोण या जगात कोणी जिवंत राहणार नाही, पण मरण महत्वाचं नाही, ते मरण कशा पद्धतीने झालं त्या मरणावर माणसाची अवस्था ठरत असते. म्हणून त्या ठिकाणी जन्म कसं जगायचं याच्यावर मरणाचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. जब तू आया जगत में जग हंसा तू रोए, अब ऐसी करनी कर चलो पीछे हंसी न होय. ज्यावेळी आम्ही जन्मलो ते जग आम्ही तुम्हाला कसं समजत होतं, दुसऱ्यांचं बघून किंवा घरातल्यांनी सांगितलं होतं. कुलदीपक जन्मला, पेढ दीपक काय काय ठेवता येत नसतो. ग्रहलक्ष्मी जन्मली, ग्रहलक्ष्मी घराला कलंक लावणारे नसतो, पण पेढे जिलेबी वाटले, जग हसत होतं, आम्ही रडत होतो. अब ऐसी करनी कर चलो. आता असं कार्य करून आपल्याला मारायला पाहिजे, पीछे हसी न, लोक आपण मेल्यावर हसले नसले पाहिजे. आणि दुसरे एक वाक्य सांगितलं, अब आचार्यांचे समज अब ऐसी करनी कर चलो तुम हसो और जग होय. मरताना आम्ही हसलं पाहिजे आणि जग रडलं पाहिजे की आमच्या धर्माचा संरक्षण केलं, आमच्या धर्माचा म्हणजे रत्न गेला, आमच्या घराचं रत्न गेलं, आमच्या देशाचं रत्न गेलं, असं लोकांना वाटलं पाहिजे, जग रडलं पाहिजे. असं करणं, असं करून मरणं, त्याला वास्तविक खरं मरण जीवनाचा अर्थ समजला, असं आचार्यांनी या ठिकाणी सांगितलं. आज 3 मरणाचे भेद आपण त्या ठिकाणी बघितलो. पहिलं मरण आवीची मरण. जे आवीची मरण म्हणजे आयु कर्माबरोबर प्रत्येक समयाला आयुचा उदय व्हायला लागलाय, प्रत्येक कर्माला समयाला आयु कर्माची निर्जरा व्हायला गेली आहे. अशा प्रत्येक समयाच्या मरणाला आवीची मरण म्हणतात. तर मरण म्हणजे
आणि तसंच मरण पुढल्या भावासाठी मुद्दाम येणं त्याला म्हणायचं अवधी मरण. बाकीची 14 ची चर्चा उद्या आपल्या सत्रामध्ये बघूया. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, पैर पाप अभिमान जोर जग, नित्य नेम कर गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.